नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर महापालिकेत विविध प्रभागात उमेदवारांची निश्चिती आता अंतिम टप्प्यात आले. काही प्रभागात उमेदवार निश्चित होत आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 19 मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार कोण असू शकतील. त्यामध्ये आता महायुतीचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत. भाजपकडून विजय खाडे माजी नगरसेवक आहेत. राहुल चिकोडे जे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांनी विकास कामं केलेली आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणात भालचंद्र चिकोडे वाचनालय असू दे किंवा अन्य काही संस्थांच्या माध्यमातून सातत्यानं चांगलं विकास काम, चांगलं व्हिजन घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणून राहुल चिकोडे यांचा उल्लेख केला जातो. त्यांनाही उमेदवारी जवळजवळ मिळालेली आहे. मानसी सतीश लोळगे यांना राष्ट्रवादीच्या वतीनं उमेदवारी मिळण्याची शक्यता आता दाट झाली आहे. त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. रेणू युवराज माने यांनाही भाजपची उमेदवारी मिळाली आहे. म्हणजे विजय खाडे, राहुल चिकोडे, रेणू युवराज माने आणि मानसी सतीश लोळगे यांची महायुतीच्या वतीनं उमेदवारी फिक्स झालेली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीनं माजी नगरसेवक मधुकर रामाणे, दुर्वास बापू कदम, सुषमा संतोष जरग यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. चौथा उमेदवार आज किंवा उद्या निश्चित होईल. म्हणजे आता प्रभाग क्रमांक 19 मध्ये कुणाकुणाच्यात लढत होणार हे आता फायनल झालेलं आहे. 2 दिवसात सर्वांची उमेदवारी जाहीर होईल. 2 दिवसात उमेदवारी अर्ज भरायला हे सगळे जातील. एकूणच प्रभाग क्रमांक 19 मध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी हा सामना जोरात रंगणार हे नक्की आहे. आपल्याला सर्वच प्रभागातील अशा राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.